गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज एक आपण मस्त प्रँक करणार आहे. तर त्या प्रँकमध्ये खूप सारी मजा आहे. सगळ्यांनी बघा, एन्जॉय करा आमच्याबरोबर. आणि हा ब्लॉग खूप छान आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सुंदर आहे आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज माझ्या एका जुन्या आणि लहानपणापासूनच्या मैत्रिणीबरोबर आम्ही प्रँक करणार आहे. तर चला मग बघूया. हॅलो, रत्नप्रभा मॅडम आहेत का? हॅलो मॅडम, नमस्ते. मॅडम, मी एका कंपनीतून बोलते. तुम्ही लोनसाठी ॲप्लाय केलं होतं का? नाही, तुमचं नाव तुम्हालाच लावायचा होता, कारण तुमचाच नंबर इथं होता आणि नाव पण तुमचंच होतं. तर लोनसाठी ॲप्लाय इथं म्हणजे तुमचं पूर्वीचंच नाव आहे. हां हां. ठीक आहे ठीक आहे, बरं बरं, ठीक आहे. म्हणजे लागणार असेल तरी सांगा, कारण मी IDFC बँकेतून बोलत आहे. हां हां हां. हो, हा नंबर आहे. आपली शाखा पुण्यामध्येच आहे. मॅडम, तुमचा आवाज येत नाही, थोडंसं मोठ्याने बोला मला. हां, आपली शाखा पुण्यातच आहे. आणि आपली जो ब्रँच आहे ना, पुण्यात येऊन सुद्धा जवळजवळ 30-35 वर्ष झाली, जुनी आहे. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसऱ्यांच्यापेक्षा, दुसऱ्या ज्या बँका, पतसंस्था वगैरे आहेत, त्यांच्यापेक्षा आपला इंटरेस्ट खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. असं का वाटतं मॅडम तुम्हाला? हां, रोहिणी घोर. नाही, हां. कसं होतं माहिती आहे का? कसं होतं जगामध्ये कसं 7 चेहरे एकसारखे आहेत असं म्हणतात की नाही. तसंच मग हे आवाजाचं पण तसंच असणार ना. निसर्ग आहे, नैसर्गिक सगळं सेमच असतं ना. नाही नाही, छान, तुम्ही पण छान बोलताय. आणि मला पण म्हणजे असं माझ्या बहिणीशीच बोलल्यासारखं वाटलं क्षणभरासाठी. कारण आम्हाला सगळेच कस्टमर असे भेटत नाही तो मॅडम. कारण मला सकाळी असं वाटलं नाही की तुम्ही मला पटकन वेळ द्याल म्हणून. नाही हो मॅडम, कसं आहे, हे माझं म्हणजे प्रोफेशनच आहे. मला हे काम करायचं असतं. 10च्या नंतर आमची ड्युटी चालू होती की कॉलिंग करायला लागतं आम्हाला. बँके थ्रू फक्त कॉलिंगचंच दिलेलं असतं काम. ते आपल्या म्हणजे तुम्ही जेव्हा मला डॉक्युमेंट सबमिट कराल त्याच्यावर ठरलेलं असेल मॅडम, की कितीपर्यंत द्यायचं. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं ना. जर कधी लागत असेल तर मला नक्की कॉल करा. आणि जर तुमचे कोणी असतील फ्रेंड सर्कल, कारण आमचं जे पेमेंट निघत असतं ते आम्ही किती मंडळींना म्हणजे कन्व्हिन्स केलेलं आहे त्याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळं मग आम्ही काय करतो, जर आपल्याला एखादा असा नंबर भेटला तर त्यांना सांगतो की तुमचे कोण फ्रेंड सर्कलमध्ये असेल की सजेस्ट करा, की कोणाला लोन हवे असेल तर, नाही का. आहे का तुमच्याकडं कोणी मॅडम तसं? मॅडम, चांगलं आहे ना. मग तुम्ही मला तुमची मैत्रीण समजता, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मॅडम, तुम्ही काय करता नेमकं? काय शिक्षण झालेलं आहे तुमचं? अच्छा, जॉब करायचं ना मॅडम. ह्या IDFC कंपनीचं घरून पण कॉलिंग होऊ शकतं ना. ही कॉलिंगचं आहे ना, आपण घरून करू शकतो. ह्याच्यात काय आपल्याला लॅपटॉप वगैरे काही नाही. ते आपल्याला काही नंबर्स देतात, तेवढा डाटा देतात आणि दिवसभराचं तेवढं टार्गेट असतं, ते आपल्याला कंप्लीट करायचं, झालं, काही नाही.
हां, ते तुम्ही करू शकता ना. ह्याच्यात आपल्याला सॅलरी पण चांगली भेटते. शिवाय आपण जर एखाद्या कस्टमरला कन्व्हिन्स चांगल्या प्रकारे केलं तर आणखीन चांगला आपल्याला त्यात फायदा होतो. किती मुलं आहेत मॅडम तुम्हाला? अच्छा, छान छान छान. छान फॅमिली आहे तुमची. तर हे ट्राय करा तुम्ही. तुम्हाला किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल तर त्यांना सांगा. आणि तुम्ही पण जॉबसाठी ट्राय करा, काय हरकत नाही आहे. कशाला वेळ वेस्ट घालवायचा ना. आत्ता सध्याला काय करता मॅडम? आत्ता जॉब काय करता नेमकं तुम्ही? आत्ता जॉब काय करता तुम्ही? एवढं शिक्षण छान झालेलं आहे, शिक्षण करायचं काहीतरी. वेळ पुन्हा नाही ना, आयुष्य पण परत नाही आहे. बरं बरं ठीक आहे. खरंच मला भारी वाटलं तुमच्याशी बोलणं. आणि त्यात तुम्ही खूप मोठी पोस्ट मला दिली की तुमच्या मैत्रिणीला का सेम आवाज येतो मला. तर ते म्हटल्यावर मला आणखीन भारी वाटलं, म्हणून मी तुमच्याशी जास्त वेळ बोलले ॲक्च्युली. तसं आमचं टार्गेट 1 ते 2च मिनटाचं असतं की एका कस्टमरला आपण एवढ्या वेळ बोललो तरी बस झालं. पण तुमच्याशी बोलून इतका वेळ भारी वाटलं मला की तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणालात नाही का. होय काय, खरंच का? बरं बरं बरं, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आणि पुन्हा जर कधी काय वाटलं तर मॅडम बरोबर कॉल करा की तुमचे कोणी फ्रेंड्समध्ये आहे, रिलेटिव्हमध्ये आहे, किंवा तुम्हाला घरात जर आपल्याला काही लोन लागत असेल. आपण बाहेर घेतला तर इंटरेस्ट जास्त असतो ना. काय झालं काय नेमकं ते सांग. हे का आता फोन सकाळ सकाळ केलाय? कोणाचा? बरं ठीक आहे. मग काय झालं? माझा नवराच एकटा जेवण जातोय का दुनियात? आहे का? माझा नवराच एकटा आहे का दुनियात जेवण जातो? तुमच्या फलटणमध्ये नाही तो जेवण जातो? मग तुम्हाला डायरेक्ट कसं काय फोन केला? बरं पुढं. बरं बरं. अगं बाळा मी दवाखान्यात चालले. हॅलो. जरा मी दवाखान्यात चालले आहे. हां हां. होय काय? मग काय म्हणल्या नेमकं त्या? खरंच काय? मग त्यांना थँक्यू म्हणाला त्या परत कॉलवर करून एकदा माझ्याकडून. हां 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 हां. हो मला साधं जेवणच आवडतं बरं का. तसंच त्यांना पण मग साधंच आवडतं की काय. खरंच काय? अरे बापरे, क्या बात आहे. आज मग सकाळ माझा छान दिवस जाणार की काय ग आजचा दिवस? एवढं छान सांगितलंस की माझ्यासारखं कोणीतरी तुला भेटलं, माझी जागा घेणारं भेटलं. बरं 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 ठीक आहे. बरं बरं मॅडम, कसं झालं माहिती आहे का, कॉल रेकॉर्डिंग चालू आहे तसंच व्हिडिओ पण चालूच आहे. तर मंडळी काय झालं, यूट्यूबवर बघणारे सगळे आता डायरेक्टली व्हिडिओ पण शूट पण चालू आहे आणि कॉल रेकॉर्डिंग पण चालू आहे. मंडळी तुम्ही पूर्णपणे ऐका की प्रँक एकदम सक्सेसफुल झाला. तर धन्यवाद मला इतका सपोर्ट दिल्याबद्दल आणि खरंच मी इतकी सक्सेस झाल्याबद्दल. सगळ्यांनी बघा आता हा सक्सेस कसा केलेला आहे. आणि व्हिडिओ शूट पण चालू आहे, कॉल रेकॉर्डिंग पण चालू आहे. त्यामुळे मी ह्याच्यात काही चेंजेस केले नाही, एडिटिंग केलं नाही किंवा माझ्या मैत्रिणीला अगोदर पण सांगून ठेवलेलं नाही. थँक्यू थँक्यू.